केसरी सचिन शेठ, नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा सांगा, गटाला गाडी कशी पळाली? बऱ्याच दिवसानं थोडा आजारी होता आहे का नाही? चांगली पळाली पहिल्यासारखीच पळाली गाडी. कसं काय तुम्हाला वाटलं होतं की एवढं आता पोटाला त्याला लागलं, थोडं ऑपरेशन झालं, पळेल अशी गाडी? हा पळेल वाटलं होतं, पण त्या अपेक्षेपेक्षा जास्तच पळाला तसा. अरे वा अरे वा. आज नियोजन कसं काय झालं होतं सुंदर जाण्याचं? ते शेटनंच केलं. आधीच झालं होतं का? ते नाही मला सांगते, पण ते शेटनंच केलं. ते कशी गाडी पळली? पहिल्या का स्पीड बीट लागलं सगळे सगळे? हो चांगली पळली गाडी. सचिन बद्दल काय सांगाल? कमी काळात एवढं मोठं नाव केलं तुमचं. सचिन बद्दल काय सांगाल, एवढं कमीच आहे तसं. हा, सांगण्यासारखं भरपूर आहे त्याचं पण. होय ना. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? एवढं नाव केले सचिन, महत्वाचं म्हणजे एवढ्या आजारपणात उठून आहे की नाही, काय सांगाल त्याच्याबद्दल? सचिनचं कसं आहे, सचिनला ऑपरेशन करून 2-4 दिवसांनी जर काढला असता तर ते तेवढाच पळला असता. अरे हा हा. त्यामुळे त्यानं दुखावाही जाणूनच दिलं नाही काय. इतकं मोठं ऑपरेशन केलं तर एक दिवस बी कुचामला नव्हता. अरे वा. ऑपरेशन केल्यावर 3ऱ्या-4थ्या दिवशी उड्या घालत होता. शेट, काय सांगाल आज कशी गाडी पडली सुंदर आणि सचिन? चांगली गाडी पळली आज. आता मला वाटतं बऱ्याच दिवसानं तर थोडा आजारपण म्हणजे बरंच काय काय घडलं त्याच्यावर आहे ना पुस्तकाच्या माझ्यानंतर. महिन्याभरात पळली म्हणजे आज. म्हणजे मोठ्याच दुकानात कसं बाहेर आला का? मोठं. कसं काय डॉक्टर साहेब काय म्हणले? बलाल साहेब ना? हा त्यांनाच नियोजन आज केलं म्हणजे. तेच म्हणले का आज पळा? हा. शेट काय म्हणले तुमची? नाही काय, चांगली गाडी पडली म्हणलं, फोन आला त्यांचा. हा. चांगली पडली गाडी म्हणलं. सुंदरांनी गाडी पडली होती कधी आधी? हो पडली होती. कुठं कुठं? पेडगावला पडली होती. एक नंबर केला. हा. मग ते डोक्यात ठेवून सगळे केलं होतं का? हा. चाहत्यांबद्दल काय बोल? चाहत्यांचीच लिहायची होती ना कधी सचिन पळावून, काय मग सांगाल? काय, हा त्यांची चेच्यामध्ये होती इच्छा, त्यांच्यामुळे पडली दादा. हा हा. त्यामुळे तशी पडली आहे की नाही? तुमच्याच इच्छा होतीच की काहीतरी करून दावा पहिल्यांदा. हो मला पण कालच कळलं आज पळणार आहे म्हणून. कसं काय? आम्हाला पण माहित नव्हतं सचिनचं म्हणजे आज पळणार आहे. ओके ओके. म्हणजे फक्त नियोजन झालं होतं की पळायचं कावा तरी, पण तारीख कुठली काय माहित नव्हती. फिक्स नव्हतं. हा हा हा. आणि मग अचानक आम्हाला काल सोनूला फोन आला, हा जरा हातात असलं. हा इथे पळायचंय. हा. तेव्हाच कळलं आम्हाला इथे पळायचंय म्हणून. ओके ओके. आणि गाडी पडली आहे की नाही? गाडी पळली. स्पीड तसंच लागलं त्याच्याबद्दल काय? बैल तोंडाला पहिल्यासारखं स्पीड लागले. हा. तरी अजून आदतच आहे ना. पुढं सुद्धा तोंडाव पहिल्यासारखं स्पीड. तुम्हाला ती कधी जाणवलं होतं की पोटात काय आहे? म्हणजे कसं काय करायला लागलं सचिन तवा आधी? ती काय झालं, नाऱ्यात पळलो का आम्ही, तिथं लयच म्हणजे ठसकायला लागला नाही का, बैल नाराजच होता म्हणजे असं. हा औंध मध्येच ठसकत होता. तिथं सेमी पळलो तिथं लयच झालं. परत नाऱ्यात पळलो. नाऱ्यात बी 4 फेर त्याला तिथं पडलं तिथं. आणि ते नाऱ्यातनं घरी आणला किंवा थोडा हिच झाला, कुचांबल्यावानीच करायला लागला. मग जरा जाणार काय? मग बल्ला सर आलं, ते सगळे चेक बिक करून सांगितलं ते आतमध्ये तार. 2 दिवसानं तार काढलीच ना? हो लगेचच, मला वाटतं 2-3 दिवसातच काढली. 26 जानेवारीलाच ते झालं. हा हा हा. पण बाळगिराव एवढ्या मोठ्या ह्याच्यात बैल मग सोपं नाही तसं, ती महादेवाचा आशीर्वाद तसं देवच म्हणायची. हा कारण मला वाटतं सचिन शहाणा बैल पण का लय शहाणा, कोणाचं काय नाही. सोपं नाही एवढं होऊन पळणं सोपं नाही. आणि महत्व सगळं त्यांचं तिथंच असतं, तिथनंच आहे ना. तरी आज तेच फ्रेश आहे ना जेवढा आणि फ्रेशच आहे बैल. गट पळून आलं तर आहे की नाही? हो. काय सांगाल सचिन बद्दल? तर तुमचं थोडक्या वयात म्हणजे मला वाटते नावाला सुरुवातच झाली ना जोरात. महिन्यातच महिनाभरातच आमच्याकडे येऊन एवढं नाव केलं. बरं नव्हे. पुसेगावचा 1 नंबर, त्यानंतर 7 1 नंबर केल्या ते. हा हा. आता किती दिवसाचा गॅप होता व्हायच्या आधी? एका महिन्यानं आता काढला. 26 जानेवारीला 26 जानेवारी म्हणजे तसं 22 तारखेला पळलेलो आपण. 22 जानेवारीला नाऱ्यात पळलेलो, त्याच्यावर आता पळला. चाहत्यांच्या प्रेमाबद्दल काय बोलाल? की कमी काळात आदत म्हणजे आता थोडक्यात सांगतो की इतिहासच घडला, आदत पळून पुसेगावला कावशेट, त्याच्याबद्दल काय बोलाल? चाहत्यांचं सारखं आता ती बाईट ही पडली का नाही सारखं चाहत्यांचं हे सचिन काव पाहणार आहे, सचिन काव म्हणजे कमेंट मध्ये आहेच ती. हा हा. खास प्रेमासाठीच काढलं ना आवाज. आणि गोट्या अशी बघाय बी लय जण यायची बाहेरनं शेतकडे, मग कवा पाहणार आहे पुसेगावचा जो इतिहास घडला तर लय चर्चा झाली मोबाईल. लय चर्चा आहे. तुमच्या त्या जोडाबद्दल काय बोलाल शेट? जोड म्हणजे हो, ती गाडीच पळते. दिसाय बी दिकीने सारख्याला बरं काय ना, दोघंही बच्चेच आदत. काय सांगाल त्याच्याबद्दल? पण गाडी म्हणजे ती कशी अशी नरमादी होऊन गाडी पळते, त्यामुळे चाहत्यांच्या असं की दोघांना पण एकामेकाची मन कळतील असं आहे ना. दोघंही पळतात. कधी दिसत आपल्या सगळ्यांची गाडी परत पळताना?
दिसेल लवकरच दिसेल. ती पण गाडी का आता कसं आहे आम्ही काय त्या म्हणजे आम्हाला काय तुमचं नियोजनात सगळं नसतो प्रेम आम्ही. हो 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 त्यामुळे ते शेट नियोजन कोण करतो शेडी सगळं तो शेटच करतात ना. हा आणि डॉक्टर साहेब बरं डॉक्टर साहेब ना त्यांचं पण योगदान लय असतं ना पहिलं प्रत्येक नियोजनात असतं म्हणजे आधी सगळं तुमचं बसवून ठरतं का बाबा असं असं पळायचं असं करायचं हा 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 लय प्रेम त्यांचं बी होय का लय प्रेम का होत्या व्यक्तीचं पहिलं सगळं एवढं घडवून आणलं पुसेगावचं एवढं केलं आहे का नाही हा. आता जेव्हा थोडं आता पोटाचं हे झालं तर तेव्हा कशी काळजी कशी घेत होता तुम्ही महिन्याभर काय काय करत होता तुम्ही लय त्याची काळजी म्हणजे असं त्याला जागच्या जागेवर सगळं ते औषधं स्प्रे हे मारायचं त्याचं खुराकाचं हे सगळं म्हणजे 2 गडी तर कंटिन्यू ते म्हणजे कंटिन्यू सोबतच तिथं एक महिना लई निघा गेला आणि शेट बी स्वतः असं हा त्यांचं भाऊ झालं ते झालं हा हा सारखं येणं जाणं. कारण निघेशिवाय बैल नाही का हो, आहे का नाही हम्म. एवढं झालं तर मांडलंच पाहिजे एवढ्या स्वच्छता लय होती बा. महिन्यात शक्य नाही ना कुठलं म्हणजे नाही, नाही, नाही. तरी एका महिन्यात काढलं बैल आता आहे ना correct एक, तरी 10 दिवसात त्यांचा हा 5 दिवसात 10 दिवसात म्हणजे चक्कर असते का? सरांची सारखी चेक करते काय म्हणायचं सर, चेकिंगला कसं आहे काय? बघून सारखं जायचं म्हणजे पण तुम्ही म्हणता तसं बैल पण शहाणा आहे का नाही सगळं एकदम शहाणा सुट्टीला बी शहाणा. बैल म्हणजे हा मग ते डॉक्टर साहेबच म्हणते का आज पोळे आपलं फ्रेश वाटते का जरा हा. कालच सोनूला फोन आला हा शेटचा आज पळायचंय म्हणून. काय म्हणते पोळ्या हम्म. तुम्हाला असं कधी जाणवलं की फ्रेश व्हायला लागला जरा ऑपरेशन झाल्यानंतर परत परत एक 2-3 दिवस झालं फ्रेश वाटत होता बैल. मग तसा बैल ऑपरेशन झाल्यापासून फ्रेशच म्हणजे असं त्याला म्हणजे त्यानं जाणवून दिलं नाही दुखावा आहे म्हणून अरे वा असं त्यामुळे विषय लवकर कव्हर झाला का त्याच्या ताकदीमुळे? कारण मला वाटतं बैलाला आतली ताकद आहे म्हणजे तू म्हणताय ती आशीर्वाद आहे ना